आपकी अदालतमध्ये बीजेपीचे लीडर निशिकांत दुबे यांच्यावर आरोप आहे की हे गांधी कुटुंबाच्या मागे लागले आहे. हा जो राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रती तुमचा जो सेवाभाव आहे, जे समर्पण आहे, हे रिसेंट आहे की काही जुनी सवय आहे? नाही, गांधी कुटुंबाचा मी खूप आदर करतो आणि आदर जो आहे हा समर्पण भाव जो आहे, कारण ते लोक राजे आहेत. मी तर लहान कुटुंबातील माणूस आहे, तर माझं काम आहे त्यांची सेवा करणं, तर मी सतत त्यांची सेवा करत असतो. मी तुमचं एक विधान पाहिलं ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की सोनिया गांधी जेव्हा तुम्हाला भेटल्या होत्या तुमच्याबरोबर त्यांनी जो व्यवहार केला तो आईसारखा व्यवहार केला होता. हो, मी असं म्हणालो, सोनिया गांधी ज्या आहेत त्या कंप्लीट भारतीय नारी बनल्या आहेत आणि त्यांची दोनच कामं आहेत. एक त्यांचं काम आहे मुलाला सेट करणं आणि जावयाला भेट देणं. तर मुलगा सेट होऊ शकत नाहीये आणि जावयाला भेट दिली आहे ती ईडी सीबीआयच्या चक्करमध्ये जी आहे ती पडलेली आहे. परंतु सोनियाजींना सुद्धा माहीत आहे की माझ्या या गोष्टी बरोबर होत्या. त्यांना असं वाटतं की काही असू दे, हा माणूस जो आहे पार्लमेंटमध्ये योग्य करतोय. तर जेव्हा त्या बाहेर निघाल्या 2024मध्ये इंटरिम बजेटनंतर, त्या म्हणाल्या की मी आता राज्यसभेमध्ये जात आहे. आणि त्या दिवशी त्यांची तब्येत खूप खराब होती, तर मी त्यांना विचारायला गेलो की तुमची तब्येत खराब आहे का? तर त्यांनी हात पकडला माझा आणि म्हणाले की तुमच्यासारख्या व्यक्तीला पार्लमेंटमध्ये यायला पाहिजे. तर त्यामुळे मला वाटलं की आणि त्या पार्लमेंटमध्ये येऊन तुम्ही म्हटलं पाहिजे की तुमचा मुलगा दिनवाण्या अवस्थेत येतो. पार्लमेंटमध्ये आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे की मी पार्लमेंट मिस केलं होतं अर्धा तास, परंतु मी पायजमा कुर्ता सोडून आजपर्यंत पार्लमेंटमध्ये कधीच नाही पोहोचलो. कारण स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्या लोकांनी आपलं सॅक्रिफाईस दिलं, त्यांची आत्मा तडपडत राहील की मी याच दिवसासाठी काय ही स्वदेशीबद्दल बोललो, गांधीबद्दल बोललो, चरखाबद्दल बोललो, आणि तुम्ही पाहाल की एक दिनवाणी अवस्थेत पॅन्ट घालून येईल की एक टी शर्ट घालून येईल आणि म्हणेल की मी प्राईम मिनिस्टर इन वेटिंग आहे आणि डिफेक्टो प्राईम मिनिस्टर असतो. त्यांचे लोक जे आहेत सुरजेवालापासून ते के.सी. वेणुगोपालपर्यंत पार्लमेंटमध्ये ओरडत असतात की प्राईम मिनिस्टर इन वेटिंग आहे, तर प्राईम मिनिस्टर इन वेटिंगसाठी ती दिनवाणी पॅन्ट तर नसली पाहिजे, असंच मी म्हणालो. आणि यावर ते सुद्धा म्हणाले की निशिकांत लुई वितोचे टी शर्ट, अरमानीचे सूट हे घातलेले दिसून येतात. म्हणजे मी कधी म्हणालो की मी एक गरीब माणूस आहे, मीही नाही घालत, मी असं कधी म्हणालो? मी म्हणालो पार्लमेंटमध्ये हे घालून नाही गेलं पाहिजे आणि मी स्वतः सुद्धा पार्लमेंटमध्ये घालून नाही जात. त्या संसदचा मान ठेवण्याचा प्रश्न आहे. खाजगी आयुष्यामध्ये तुम्ही काय आहे त्याच्याशी काही संबंध नाही, परंतु पार्लमेंटमध्ये डिग्निटी काय आहे? तुम्ही लीडर ऑफ द अपोजिशन आहात. तुम्ही फक्त कपड्यांवरती बोलत नाही, तुम्ही त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर तुम्ही म्हणालात राहुल गांधी अर्बन नक्सलाईट आहेत. तुम्ही हे सांगा, इलेक्शन कमिशनवर क्वेश्चन, ज्युडिशियरीवर सुद्धा क्वेश्चन, ब्युरोक्रेसीवर सुद्धा क्वेश्चन. पंतप्रधानांना कधी पंतप्रधान नाही मानलं आणि संपूर्ण लोकशाहीवर जर एखादा प्रश्न निर्माण झाला, दुसरं जेव्हा ते फिरायला जातात, व्हिएतनामला जातील, कंबोडियाला जातील, बहारीनला जातील आणि USA, फोर्ड फाउंडेशन आणि सोरस फाउंडेशन, सॅम पेट्रोदा बरोबर सगळेच्या सगळे कार्यक्रम करतील आणि तिथून येऊन ते अजेंडा सेट करतील, आर्मीच्या विरुद्ध अग्निवीरबद्दल बोलतील. या देशामध्ये जर कोणाला अराजकता आणायची आहे तर त्यांना अर्बन नक्सल नाही म्हणणार तर काय म्हणणार? मला तर वाटतं की तो सुद्धा छोटा शब्द आहे. कदाचित यापेक्षाही एखादा मोठा शब्द ज्या दिवशी मिळेल तर कदाचित मी बोलेल. ज्या पार्टीने या देशावर 50 पेक्षा जास्त वर्षांपर्यंत राज्य केलं, ज्या सरकारमध्ये राहुल गांधी 10 वर्षांपर्यंत मोठा भाग होते, त्यांना तुम्ही म्हणताय की देशाचे तुकडे करायचे आहेत, हे देशाचे शत्रू आहेत. तुम्हाला वाटत नाही का? जर आर्मीमध्ये अग्निवीरला जर मुलं रिक्रूट होत असतील, जर त्याला तुम्ही वाढवाल, भडकवाल, यूथला भडकवाल, ज्या पंतप्रधानांना तुम्ही विचार करा सगळ्यात जास्त जगामध्ये जे मोठं अवॉर्ड मिळतं किंवा तुम्ही समजा जे सन्मान मिळतं ते या पंतप्रधानांना मिळालं, ज्या पंतप्रधानांच्यामुळे आज इतकं संपूर्ण जग G20 असो, G7 असो, जिथेही जातात, कोणी म्हणतो पंतप्रधान माझे मित्र आहेत. इव्हन ट्रम्पसारखे लोक जे आहेत वारंवार म्हणतात की मित्र आहे, आणि तुम्ही म्हणता नरेंद्र सरेंडर. तुम्ही अशा प्रकारच्या हलक्या गोष्टी कराल, पार्लमेंटमध्ये उभे राहाल, कधी सिमबद्दल बोलाल, कधी मुद्राबद्दल बोलाल. त्यांना हेच माहीत नाहीये की मुद्रा ज्या आहेत त्या 7 नसतात, मुद्रा 16 असतात, 16 कला आहेत. म्हणजे राणी पटराणी, महाराणी, कृष्ण, गीता, रामायण कसलीच गोष्ट नाहीये. मग कास्ट सिस्टमबद्दल विचारतील, तुम्ही हे सांगा की तुम्ही कुठल्या जातीचे आहात.
अरे 2014 पर्यंत तुम्ही शासन केलं, तुम्हाला नाही समजलं की का किती ब्युरोक्रेट्स आहेत, ते शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब आहेत, ओबीसी आहेत, किती पत्रकार आहेत, शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आहेत. मग जेव्हा देशाला भडकवण्याच्या गोष्टी तुम्ही कराल, पार्लमेंट चालू देणार नाही, मग अर्बन नक्षल नाही तर मग काय आहे? देश हे तोडणाऱ्यांना बघा, किती ते साथ द्यायची विरोधी आपण? दलाचे नेता आहेत. त्यांचं म्हणणं आहे की कारण मी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारतो, त्यांना चॅलेंज करतो, यासाठी ही सगळी लोक माझ्या मागे लागलेली असतात. नरेंद्र मोदींना काय प्रश्न विचारणार? नरेंद्र मोदी तर प्रश्नांच्या वर पोहोचले आहेत. त्यांना 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 तर त्यांनी तर स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. मी तुम्हाला रिसेंट सांगतो, ते म्हणाले की जी ट्रेड डील अमेरिकेबरोबर केली आहे, त्यामध्ये भारताने सरेंडर केलं आहे. त्यामध्ये भारताने ते म्हटलं आणि ते केलं जे त्यांना ट्रम्पने सांगितलं. हे बघा, भारताने सरेंडर तेव्हा केलं होतं, जेव्हा त्यांचे वडील जे आहेत ते सुपर कॉम्प्युटर आणण्याबद्दल बोलत होते. तुम्हाला माहिती आहे का की अफगाणिस्तानमध्ये जी तडजोड चालू होती अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची, आम्ही जे आहोत रूल्सच्या विरोधात जाऊन अमेरिकेकडे लॉबी करत होतो की कशा प्रकारे रशियन फोर्सेस जी आहे अफगाणिस्तानमधून बाहेर निघून जावी, आणि हे कोणाला माहीत नव्हतं. सरेंडर त्यावेळी झालं ना. सरेंडर तेव्हा झालं जेव्हा पियर 480 जे आहे मध्ये गहू जो आहे आयात करत होत्या इंदिराजी. सरेंडर तर तेव्हा झालं जेव्हा की आपण आपला एक एअर बेस 1961 मध्ये चकलिया अमेरिका सेनेला दिला. सरेंडर तर तेव्हा झालं की आज सुद्धा नंदा देवीवर, आज सुद्धा मी ऑन रेकॉर्ड ही गोष्ट बोलतोय की 1962 मध्ये चीनचं युद्ध तुम्ही त्यांच्या इशाऱ्यावर केलं, आणि आज सुद्धा न्यूक्लिअर डिव्हाइस नंदा देवीवर ठेवलेला आहे, ज्याच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या नॉर्थ इंडियामध्ये जो गंगाचा प्लॅन आहे तिथले लोक कॅन्सरने मरत आहेत. सरेंडर तर तुम्ही केलंय. या माणसाने तर आपली ताकद दाखवली आहे आणि ट्रम्पला भाग पाडलं ट्रेड डील करण्यासाठी. आणि भले तो बांगलादेश असो, श्रीलंका असो, भले पाकिस्तान असो, त्यांच्या मानाने सगळ्यांचा 19-20% आहे. आम्ही 18% वर घेऊन आलो. तर यामुळे अपने दिल से जाने पराये दिल का हाल. दुसरी त्यांची तक्रार कायम असते आणि ते म्हणतात की भारताने चीनच्या समोर सरेंडर केलं. नरेंद्र मोदी शी जिनपिंगला घाबरले. हँडरसन ब्रुक्सचा रिपोर्ट, ज्याला भगत रिपोर्ट सुद्धा म्हणतात, त्या रिपोर्टमध्ये म्हटलं, जे आजपर्यंत काँग्रेसने ते डिस्क्लोज होऊ दिलं नाही, की 38,000 स्क्वेअर किलोमीटर जागा जी आहे चायनाने कब्जा केली आहे. आणि जेव्हा हे डिस्कशन झालं पार्लमेंटमध्ये, तर त्यावेळी जे कधी रक्षामंत्री असायचे महावीर त्यागीजी, ते म्हणाले की तुम्ही कसं काय दिला, कशी झाली लढाई, तुम्ही तिबेटी हिंदी चीनी भाऊ असं तुम्ही करत होता. तर ते म्हणाले की जो भूभाग ते घेऊन गेले आहेत तो असा आहे ज्यामध्ये गवत सुद्धा उगवत नाही, म्हणजे अनयुज्ड आहे. तर महावीर त्यागी म्हणाले की तुमच्या डोक्यावर जे आहे एक सुद्धा केस नाहीये, तर तुमचं डोकं जे आहे ते कापावं का, कारण ते सुद्धा अनयुज्ड आहे, त्यावर सुद्धा काही केस नाहीयेत. तर त्यामुळे सरेंडर तुमच्या आजोबांनी केलं आहे आणि ते तर आम्ही भोगत आहोत. आम्ही तर इतक्या लढाईमध्ये गलवानपासून ते भले भूटानपर्यंतची गोष्ट असू दे, आम्ही तर चायना फोर्सेसला वाहून दिलं, आणि हेच कारण आहे की चीनने आपल्या पंतप्रधानांना बोलवलं, त्यामुळेच तर त्रासले आहेत. 2008 मध्ये हे अग्रीमेंट केलं होतं. त्यांना वाटतं की हे चीनचे एजंट म्हणून काम करत असतील. हं. परंतु मोदीजी आल्यानंतर ती एजंट गेली, यांची विसरले आहेत. तर या कारणाने खूप त्रासले आहेत. आणि आता ते म्हणतायत की राहुल गांधी राम मंदिरला गेले नाहीत अयोध्येमध्ये. आहेच ना. म्हणजे म्हणजे तुम्हाला काय अडचण आहे, ते मंदिरात गेले किंवा नाही गेले, काय फरक पडतो? नाही नाही, तुम्ही स्वतःला ब्राह्मण म्हणवता ना. जनयुद्धारीमध्ये ब्राह्मण आहे, कसे ब्राह्मण झाले मला नाही समजलं. तुम्ही हे सांगा की मुलीचे जिथे लग्न झालं, मी एक उदाहरण दिलं की मीरा कुमारजी जगजीवन रामजींची मुलगी आहे, परंतु त्यांचं लग्न जे आहे ते कुशवाहाशी झालं. तर त्यांची मुलं जी आहे ते शेड्यूल कास्ट नाही आहेत. देशाचे संविधान, आंबेडकरजींचे संविधान सुद्धा हेच सांगतं, आणि हिंदू धर्म सुद्धा हेच सांगतो की महिलेचं जिथे लग्न झालं ती तिची जात झाली. तर स्वतःला तुम्ही जनयुद्धारी ब्राह्मण म्हणवाल, तर आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करू नका. जनयुद्धारी ब्राह्मण जो आहे तो पूजापाठ करतो ना. तुमचे आजोबा सोमनाथला गेले ना, आज तुम्ही राम मंदिर पाहायला अयोध्येला गेले आहात. तर हा प्रश्न विचारणं माझं साहजिक आहे ब्राह्मण असल्याचं नात्याने. नाही, त्यांनी पॅन्ट घातली तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम, जानवं घातलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम. मी तर त्यांना गाईड करत आहे. मी तुम्हाला म्हणालो ना की ते राजा आहेत. तर राजा ब्राह्मण असल्याच्या नात्याने माझं काम आहे मंत्रीच्या नात्याने त्यांना योग्य सल्ला देणे. मी योग्य सल्ला देतो की तुमचे आजोबा जे आहेत ते खादी खादी म्हणून जे आहे ते सत्तेमध्ये आले, आणि तुम्ही जे आहात ते ब्राह्मण ब्राह्मण म्हणतात, तर तुम्ही मंदिरात सुद्धा गेलं पाहिजे आणि तुम्हाला खादी सुद्धा घातलं पाहिजे. तर हा सल्ला देतो मी. सल्ला मांडणं न मांडणं त्यांचं आपलं काम आहे. त्यांना तुम्ही फार आवडत तर नसालच. आता आवडू दे किंवा न आवडू दे, म्हणजे मी
यावरून मागे तर नाही हटू शकत. कारण प्रियंका गांधींना मला वाटतंय की तुम्ही बरेच आवडता. पार्लमेंटमध्ये जेव्हा तुम्ही पुस्तकं दाखवत होता ज्यावर सगळे काँग्रेसचे लोक गोंधळ करत होते, तिथे मी पाहिलं की प्रियंकाजींनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पुस्तक उलटं पकडलंय, ते सरळ करा. प्रियंकाजी जे आहे त्यांना वाटत होतं की मी रॉबर्ट वद्राबद्दल काही बोलायला नको, तर त्यामुळे त्या काळजी घेत होत्या फक्त. असं नाहीये. शरद पवार यांचा वाढदिवस होता. बरेचसे लोक तिथे होते. तुम्ही राहुल गांधींना म्हणालात की प्रियंका गांधी तुमच्यापेक्षा चांगल्या पार्लमेंटेरियन आहेत. मला तर चांगलं वाटलं, कारण मी तुम्हाला सांगतो की मी एक असा एक MP आहे जो ज्याची अटेंडन्स 100% आहे. तर मी आणि पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त बसतो. सगळ्यात म्हणजे पार्लमेंट सुरू होतं आणि मी पोहोचतो आणि पार्लमेंट संपतं. तर मी सगळ्यांवर लक्ष ठेवत असतो. तर मला जेव्हा दोन्ही भावा-बहिणींमध्ये तुलना करण्याची वेळ आली, तर मला वाटलं की 17-18 वर्षांपासून तर मी राहुलजींना बघत आहे. काही अर्थ नाहीये. ना नियम, ना कायदा, ना संविधान, ना रूल. इव्हन एक दिवस मी तुम्हाला सांगतो, त्यांना हे सुद्धा माहीत नाही की हेडफोन्स कसे लावले जातात. इतका अनसिरियस माणूस. तुम्हाला लक्षात असेल की ज्योतिरादित्य सिंधिया जेव्हा पार्टीमध्ये होते तेव्हा ते प्रॉम्प्ट करायचे त्यांना. परंतु प्रियंका गांधी ज्या आहे त्यांच्या तुलनेमध्ये कॉन्फिडंट आहे. दोन्ही भावा-बहिणीची काळजी, हेच मी म्हणालो प्रियंकाजींना, परंतु त्यामध्ये सुद्धा राहुलजी नाराज झाले. म्हणजे आपल्या बहिणीवर सुद्धा नाराज होत असता. हेच तुम्ही बघा की कशा प्रकारे काँग्रेस चालवतील ते. पण जे काही हो, भले 3 वेळा लोकसभेची निवडणूक काँग्रेस हारली, पण राहुल गांधींचा कॉन्फिडन्स अजबच आहे. राहुल गांधीचा जो कॉन्फिडन्स आहे, कारण काहीच नाहीये ना गमावण्यासाठी. माहीत नाहीयेच काही, तर कॉन्फिडन्स कसं नसेलच ना. चला तर जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊया. सर, आता तुम्ही एक गोष्ट बोलला होतात की सोनिया गांधीजी जे आहे त्यांना राहुल गांधीजींना राजकारणामध्ये सेट करायचं आहे. तर सर, मला एक गोष्ट तुम्हाला अशी विचारायची आहे की एका आईला आपल्या मुलाला राजकारणामध्ये सेट करायचं आहे. तुम्हाला सुद्धा वाटेलच की तुमचा मुलगा सेट व्हावा कुठेतरी. नाही, राजकारणामध्ये सेट होऊ नये. ज्याला आपलं काम करायचंय त्याने आपलं काम करावं. असं थोडीच आहे राजाचा मुलगा राजा व्हावा. हो, पण आता त्यांचा प्रश्न तर जेन्युइन आहे. जर सोनिया गांधींना आपल्या मुलाला सेट करायचं आहे, इंदिराजींनी आधी संजयजींना केलं होतं, मग राजीव गांधींना केलं, नेहरूजींनी इंदिरा गांधींना केलं. ही तर कुटुंबाची परंपरा आहे. प्रॉब्लेम काय? नाही, तीच तर लढाई आहे. या लोकशाहीमध्ये नवीन राजकारण जर आहे, तर आमच्यासारख्या लोकांचा रस्ता काय? कसा थांबवाल तुम्ही? आम्ही तर लहान कुटुंबातून आलोय, लहान घरातून आलोय, लहान गावातून आलोय. आम्ही तर आपली लढाई लढत आहोत. आम्ही तर गाव गरीब, शेतकरी, महिला, लहान मुलं, यंग युवा त्यांची लढाई लढत आहोत आणि पंतप्रधानजी त्याचं नेतृत्व करतायत. हीच तर लढाई आहे काँग्रेस आणि बघा, भारतीय जेव्हा जनता तुम्ही म्हणाला पार्टीची. होता ना की सोनिया गांधींना आपल्या मुलाला सेट करायचं आहे, तेव्हा काँग्रेसचे लोक काय म्हणाले होते? ते म्हणाले की हे आपल्या पत्नीला सेट करतायत. 2009 मध्ये वाईफची जी प्रॉपर्टी होती ती 50 लाख होती आणि 2024 येता येता त्या 31 करोडच्या मालकीण झाल्या. मी एक प्रेस कॉन्फरन्स केली आणि मी म्हणालो माझी काँग्रेसवर खूप नाराजी आहे. कारण याच्या आधी काय होतं की एक इम्प्रेशन होतं माझ्याबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, की माझ्याकडे करोडो रुपये आहेत. मी म्हटलं बरं आहे, करोडो रुपये आलेत. आता ज्या दिवसापासून काँग्रेसने प्रेस कॉन्फरन्स केली की माझ्याकडे 30 करोड रुपये आले इतक्या वर्षात, कित्येक माझे मित्र माझ्याशी बोलायचं बंद झालं, कारण ते मला गरीब समजतात. परंतु मी तुम्हाला सांगतो की लोकपालचं जजमेंट झालं आता. एक तर ते म्हणाले की माझी वाईफ जी आहे ती निफ्टची ग्रॅज्युएट आहे आणि माझ्याशी लग्नाच्या आधी ती मँगो आणि झारा सारख्या कंपनीला जे आहे सप्लाय करायची. आणि दुसरं 2009 पासून ते आजपर्यंत माझ्या प्रॉपर्टीमध्ये जे आहे काही वाढ झाली नाही. जर त्याची मार्केट व्हॅल्यू वाढली आहे, तर आम्ही जर लिहिलं तर यामध्ये काही अडचण नाहीये ना. तर त्यामुळे लोकपालचे जजमेंट सुद्धा आलं. परंतु काँग्रेसने माझ्याबरोबर खूप अन्याय केला, माझ्या कुटुंबाबरोबर. आता मला जे आहे ते सांगावं लागतं की कुठे ना कुठे बेनामी संपत्ती असेल जी मी तुम्हाला लोकांना डिस्क्लोज करून सांगेनच. काँग्रेसच्या बोलण्यावर जाऊ नका. माझ्याकडे 30 करोड नाही, कदाचित 300 करोड असतील आता. असं वक्तव्य करणारे नक्कीच तुम्ही एकटे MP असाल जे असे बोलतात. नाही, आपला स्टेटस तर बनवावा लागेल ना. आपला स्टेटस तर बनवावा लागेल.